पण नव्हतं जाणार मित्रांनो, पण आज कॉलेजमध्ये टेस्ट ठेवलेली क्लासमध्ये आमच्या, त्यामुळे मी चालवलो आता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता खूप दिवस झाले मी कॉलेजला गेलो नव्हतो, घरीच बसून काढले. पण आज टेस्ट आहे, आज पण नव्हतं जाणार मित्रांनो, पण आज कॉलेजमध्ये टेस्ट ठेवलेली क्लासमध्ये आमच्या, त्यामुळे मी चालवलो आता. जाऊयात आता टेस्ट देऊयात आणि मग बघूयात. बसलो लेक्चर तर बसूयात, आता मी पुन्हा घरी येणार, कारण की लेक्चर ते बरोबर ठेवत नाही, कोणतं पण ठेवतं. आज तर इंडियन थिएटरचं लेक्चर आहे वाटतं, पण त्याच्यामुळे टेस्ट घेणार आहे, कारण की ज्या सरांचा कोर जेव्हा सब्जेक्ट आहे त्याच सरांचा इंडियन थिएटर म्हणून सब्जेक्ट आहे, त्यामुळं मग आपण फक्त टेस्ट देऊयात आणि घरी निघून येऊ. आज करण पण नाही खूप दिवसांनी, करण वाटतं जात होता, पण मी नाही गेलो, कारण की मला बोर होत होतं लेक्चरमध्ये. काय लेक्चर ठेवायचे, काय मन नाही लागत, झोप येते उलटं, त्यामुळे मग मी नाही गेलो. तर आज खूप दिवसांनी चाललेलो आहे कॉलेजला. चला जाऊयात, बघूयात काय काय आपल्या कॉलेजचे हाल कसे आहेत ते बघूयात आज आपण जाऊन. चला. तर मित्रांनो, आपण कॉलेजमध्ये एंट्री केलेली. आता आपल्या वर्गात जाऊन बसूयात, चला लवकर. चला मित्रांनो, टेस्ट संपलेली, आता आपण जाऊयात घरी. कारण पण आहे सोबतच. लवकर आज टेस्ट झाली, कारण की ऑनलाईन टेस्ट होती, त्यामुळे सर्वजण मोबाईलमध्ये छापून करत होते. आता जाऊयात घरी, चला. तर मित्रांनो, आता आपण चालवलो आहे घरी, कारण की टाईम झालेला आहे. आपण लेक्चरला नाही बसलो मी, कारण लेक्चरला खूप बोर होतं. काय कोणते पण लेक्चर, इंडियन थिएटर, US म्हणून लेक्चर, त्यामध्ये झोप येते. त्यामुळे आता फक्त टेस्ट दिली, जी पण ऑनलाईन होती, मजा आली. ऑनलाईन टेस्ट देण्यामध्ये मजा वेगळी असते मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. ती ऑनलाईन टेस्ट झाली आणि आता चालू आहे घरी. बघा राजचा आज काय चालू आहे, कारण की म्हणजे राज आता घरी आला असेल, कारण की त्याचा आज इंग्लिशचा पेपर होता. मग बघूया त्याने इंग्लिशच्या पेपरमध्ये काय दिवे लावलेत. चला जाऊयात, त्यासाठी पहिले घरी जाऊयात आणि जेवूयात मित्रांनो, भूक पण लागलेली आहे. हा लवकर जाऊयात घरी. तर वेळात जायला पोचला, आता बसला राहिलेलो. मग घरी गेला राजचा राज. तर मित्रांनो, आता आपण चालवलो आहे घरी, कारण की टाईम झालेला आहे. आपण लेक्चरला नाही बसलो मी, कारण लेक्चरला खूप बोर होतं. काय कोणते पण लेक्चर, इंडियन थिएटर, US म्हणून लेक्चर, त्यामध्ये झोप येते. त्यामुळे आता फक्त टेस्ट दिली, जी पण ऑनलाईन होती, मजा आली. ऑनलाईन टेस्ट देण्यामध्ये मजा वेगळी असते मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. ती ऑनलाईन टेस्ट झाली आणि आता चालू आहे घरी. बघा राजचा आज काय चालू आहे, कारण की म्हणजे राज आता घरी आला असेल, कारण की त्याचा आज इंग्लिशचा पेपर होता. बघूया त्याने इंग्लिशच्या पेपरमध्ये काय दिवे लावलेत. चला जाऊयात, त्यासाठी पहिले घरी जाऊयात आणि जेवूयात मित्रांनो, भूक पण लागलेली. लवकर जाऊयात घरी. तर वेळात जायला पोचला, आता बसला राहिलेलो. घरी गेला राजचा राजचे हाल खबर बघूयात आपण, काय चालू आहे राजच्या हालामध्ये. म्हणजे आजचा पेपर कसा गेला, त्याला काय वाटलं आजच्या पेपरबद्दल, कारण की तो अभ्यास रात्री पण अभ्यास करत होता आणि सकाळी लवकर उठून पण अभ्यास करत होता. त्यामुळे विचारूयात त्याला आपण, त्याला त्याच्या आधी घरी जाऊयात आपण. तर मित्रांनो, फायनली मी आलेलो आहे घरी आणि राज पण तयारच बसलेला आहे क्रिकेट खेळण्यासाठी. पेपर देऊन आलेला आहे तो आणि आता बॅट घेऊन बसलेला आहे, बघू शकता, कारण की त्याला खेळायचं आहे. त्यामुळे पण मी पण आता जेवून घेतलं आणि आता बघा खेळूयात आपण थोड्यानंतर, मग पुन्हा अभ्यास करूयात. आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता मला खूप घाम फुटलेला आहे, कारण की लाईटच नाही. लाईट गेली सकाळी, अजून लाईट आली नाही मित्रांनो, बघू शकता. काय करायचं आता आपण, लय गरम झाली. तर जाऊ द्या, आपण राजला विचारू पेपर कसा गेला राजचा. काय म्हणतो राज? चांगला. हा, किती लिहिला? 80. 80 पैकी 80 लिहिला, परफेक्ट लिहिलाय का? हा,
सोपा गेला काय? हा. मग आता पुन्हा कधी पेपर आहे? 4 तारखेला बापरे, गरम होते म्हणून तुझे मग पेपर पहिले होता. जातो. मित्रांनो राजला पण गरम झाले त्यामुळे तो फक्त बनियानवर आहे. मी ते शर्ट घातले आताच उन्हातून आले त्यामुळे मग अजून हीट झाली, मला अजून गरम झाली. जाऊ द्याला आता आपण खेळत, आम्ही आता क्रिकेट खेळतो, तुम्ही पण असं घरात खेळत जावा. घरात म्हणजे घरच्या बाहेर, घरात नुकसान करशाल नाही ते घरातलं. चला खेळत आता क्रिकेट. चला मित्रांनो आता खेळून झालेलं आमचं आणि राज पण बघू शकता झोपी गेलाय. झोपलाय तो, खेळून जाऊन थकलो होतो आम्ही. मग राज झोपला, मी असं बसलं कारण मला झोपच येईना, एवढं गरम होते. लाईट अजून आली नाही मित्रांनो, विचार करा 6 वाजले अजून लाईट आली नाही. सकाळी गेली लाईट, काय करायचं आता, एवढं गरम होतं त्यामुळे मला झोप पण नाही आली. आता आपण पाणी आणून घेऊयात आणि मग जाऊयात ग्राउंडला, कारण की आज उद्या आपलं ग्राउंड आहे माहिती आहे, त्यामुळे आज थोडाफार सराव केला पाहिजे, थोडासाच, जास्त नाही म्हणजे लिमिटमध्ये करूयात. मग लगेच येऊयात घरी. तर चला आधी पाणी आणून घेऊयात. तर मित्रांनो माझं पाणी पूर्ण झालेलं आहे. आता जाऊ आपण ग्राउंडचा पण खूप टाईम झाला, आज लेट झाला मला, कारण की थोडं लवकर जाऊन यायचं होतं आराम करण्यासाठी, रेस्ट करण्यासाठी. आणि घरात तुम्ही बघू शकता की एकदम पूर्ण अंधार पडलेला घरामध्ये. राज पण झोपलेला अजून इकडे पण दिसणार नाही, कारण की लाईट अजून आली नाही, गरम पण एवढं होते. काय बोलले जातं इथले जे काम करत दिवसभर, सकाळी लाईट गेली मित्रांनो अजून लाईट आली नाही. विचार कर राहायची की नाही म्हणून बघूया आपण. असं असतं काय करायचं सगळं, थोडा लाईट येईल. माझ्या फोनला पण मित्रांनो चार्जिंग नाही, 10% चार्जिंग आहे फक्त. काय बोलले जाता बघा तुम्हीच, लाईट अजून आली नाही. येईल थोड्या वेळात लाईट, बघत आली तर, नाही तर काय दुसऱ्या पर्याय आपला मोबाईल स्विच ऑफ करायला लागेल. उद्या पण जायचे, संध्याकाळपर्यंत लाईट आली पाहिजे, येईलच 8-9 वाजेपर्यंत असं वाटतं मला. बघूयात. तर आधी आपण जाऊ, आता ग्राउंडला खूप टाईम झालेला आहे. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. मला अशी एक तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण उद्या पुन्हा भेटूयात एक नवीन आशेने, एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.